केशवाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः ओम केशवाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः ओम केशवाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः ओम केशवाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः ओम केशवाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः ओम केशवाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः ओम केशवाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः ओम केशवाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः ओम केशवाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः ओम केशवाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः ओम केशवाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः ओम केशवाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः ओम केशवाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः ओम केशवाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः ओम केशवाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः ओम केशवाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः ओम केशवाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः ओम केशवाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः ओम केशवाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः ओम केशवाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः ओम केशवाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः ओम केशवाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः ओम केशवाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः ओम केशवाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः ओम केशवाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः ओम केशवाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः ओम केशवाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः ओम केशवाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः ओम महालक्ष्मी नमो नमः ओम विष्णुप्रियाय नमो नमः ओम धनप्रदाय नमो नमः ओम विश्वचलन्ते नमो नमः ओम महालक्ष्मी नमो नमः ओम विष्णुप्रियाय नमो बोला लक्ष्मी माता की जय। हे लक्ष्मी माता सदैव तुमचा वास असू द्या, आमच्या घरी सुख समाधान शांतता सौभाग्य स्वास्थ्य नंदूया, दुष्टशक्तींपासून रक्षण करा देवादी देवा, सगळ्यांचं चांगलं करा, सदैव आम्हा सगळ्यांना असू द्या, आमच्या मुलाबाळांचं रक्षण करा, सदैव तुमचा वास असू द्या आमच्या घरी माता, सदैव तुमचं जय महालक्ष्मी माता की जय। ओम महालक्ष्मी माता की जय। बोला महालक्ष्मी माता की जय। श्री महालक्ष्मी नामाष्टक ओळी। हे सूर्यपूजिते जगन्माते, शंखचक्र गदा पद्महस्ते, वस्त्रालंकार तेज झगमगते, महालक्ष्मी तुझ नमो। जगन्नाथे सिद्धिबुद्धी देशी, जगत्प्रिये पद्मकरी धरिशी, आदि अंत नसशी तुझशी, जगत पूज्ये तुझ नमो। हे आदिशक्ती तू योगिनी, मुक्ती प्रदायिनी, महोदया महाशांती, प्रख्यात जनी, सर्वेश्वरी तुझ नमो। तू स्थूल सूक्ष्म रोधशी, महापापी तुझ हरिशी, ब्रह्मरूपिणी गम्य बुद्धीसी, पद्मासने तुझ नमो। तू कोलासुरासी मारिले, वैष्णवी ब्रह्मी रूप धरिले,
गरुडारूढ दर्शन दिदुले परमेश्वरी तुझ नमो. तू सदा सदानंदा मंत्रमूर्ती, सर्व वरदा दुःख हरती, तव स्मरणे पातके नासकी, त्रिगुणमयी तुझ नमो. तूच त्रिभुवन सुंदरी मनोमयी, तूच सर्व संचारी, विनंती तुझ परोपरी, कल्याण करी भक्तांचे ऋषी मुनी तुझला ध्याती, सुरासुर तुझ पूजिती, तूच कल्पारंभी कल्पांती, विश्रांती सकल जनांची, तरी द्यावे वरदान हे अष्टकल्पा पठन, दारिद्र्य दुःख करी हरण, देई संपदा भक्तांशी. जय महालक्ष्मी माता की जय. श्री महालक्ष्मी व्रताची कथा. गुरुवारची कहाणी. एका भक्तानं श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा. गुरुवारची कहाणी. ही कहाणी वाचल्याने किंवा श्रवण केल्याने दुःख, दारिद्र्य, काळजी दूर होते. श्री महालक्ष्मी मातेच्या कृपेने समृद्धी, संपत्ती, ऐश्वर्य, वैभव प्राप्त होते. मनीची इच्छा पूर्ण होते. श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत. सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया, शक्ती, तृष्णा, शांती, जाती, लज्जा, शांती, श्रद्धा, कांती, वृत्ती, स्मृती, दया, सृष्टी माता, अधिष्ठात्री व लक्ष्मी रूपाने राहते. तिला नमस्कार असो. कैलासावर पार्वती, क्षीरसमुद्रात सिंधू कन्या, स्वर्गात महालक्ष्मी, भूलोकी लक्ष्मी, ब्रह्मलोकी सावित्री, गोलोकी राधिका, वृंदावनी राशेश्वरी, चंदनवनी चंद्रा, चंपकवनी गिरिजा, पद्मवनी पद्मा, मालतीवनी मालती, कुंदवनी कुंददंती, केतकीवनी सुशीला, कदंबवनी कदंबमाला, राजप्रसादी राजलक्ष्मी, घरोघरी गृहलक्ष्मी, अशा विविध नावांनी महालक्ष्मी ओळखली जाते. अशा सर्वांच्या परिचयाच्या व सर्वांभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ही कहाणी आहे. द्वापर युगात भारत भूमीतील सौराष्ट्र देशात ती घडली आहे. तेथे भद्रशवा नावाचा राजा राज्य करीत असे. तो पराक्रमी होता. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे याची सम्यक ज्ञान त्याला होते. त्याला सुरचंद्रिका नावाची राणी होती. राणी देखणी, सुलक्षणी व पतिव्रता होती. त्या दोघांना 7 पुत्र व त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली. कन्येचे नाव होते श्यामबाला. एकदा महालक्ष्मीच्या मनात आले, आपण त्या राजाच्या राजप्रसादी राहावे. त्याने राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल. गरिबांकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वतःकरताच खर्च करील. म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले. तिने हातात काठी घेतली. ती काठी टेकत टेकत सुरचंद्रिका राणीच्या महालासमोर उभी राहिली. म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती. तिला पाहताच एक दासी पुढे आली. दासीने वृद्धेला तिच्या नवऱ्याचे नाव, राहण्याचे ठिकाण वगैरे सर्व इत्थंभूत विचारले. वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी माता म्हणाली, बाळ, माझे नाव कमळा, माझ्या पतीचं नाव भुवनेश. द्वारकेला आम्ही राहतो. तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार दारिद्र्य होता. रोज त्या दोघांची भांडणं होत. मग नवरा तिला खूप मारझोड करी. या जाचाला त्रास दिली ती वैश्य पत्नी कंटाळली आणि घर सोडून निघून गेली. प्राणावनात उपाशी भटकू लागली. तिची ती दशा पाहून मला तिची दया आली. धनसंपत्ती, सुख व समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती तिला सांगितली. माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मी व्रताचे आचरण केले. तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचं दारिद्र्य संपलं. तिचं घर संपत्ती, संतती, समृद्धीने भरलं. तिच्या जीवनात आनंद आला. पुढे ती पतिपत्नी निधन पावली. लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघं लक्ष्मी लोकात वैभवात राहिले. त्यांनी जितकी वर्ष श्री महालक्ष्मी व्रत केलं तितके 1000 वर्ष त्यांना सुखाभोग मिळाला. या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झालेला आहे. पण त्या राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे. तिची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम आले आहे. वृद्धेचे ते बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली. तिने वृद्धेला नमस्कार केला व ती म्हणाली, माताजी, मला या व्रताची माहिती व पूजाविधी सांगा. वृद्धरूपी महालक्ष्मीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती व महिमा सांगितला. मग ती दासी त्या वृद्धेचे उपकार मानून व तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतपुरात गेली. राजवैभवात लोळणाऱ्या त्या राणीला आपल्या वैभव ऐश्वर्याचा फार गर्व झाला होता. संपत्ती व सत्तेने ती उन्मत्त झाली होती. म्हातारीचा निरोप ऐकून ती रागारागाने व तावातावाने आली आणि त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकळपणे बोलवली. तिला धक्काबुक्की केली. ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीच होती. हे काही तिला कळले नाही. राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मीने तेथे न राहता स्वस्थानी जाण्याचे ठरवले. ती राजद्वारातून निघाली. थोड्याच अंतरावर तिला श्यामबाला भेटली. श्यामबालेला सगळी हकीकत कळली. राजकन्येने त्या वृद्ध ब्राह्मणीची क्षमा मागितली. तेव्हा श्री महालक्ष्मीला तिची दया आली.
तिने श्यामबालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. राजकन्येने महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे भावभक्तीने केले. त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या मालाधार या राजपुत्राशी तिचा विवाह झाला. तिला सर्व वैभव मिळाले. ती आपल्या पतीसह राजवैभवात आनंदाने नांदू लागली. इकडे महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे भद्रश्रवा व राणी सूरचंद्रिका यांचे राज्य, ऐश्वर्य, वैभव सर्व गेले व त्यांची अत्यंत वाईट दशा आली. एके दिवशी सूरचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली, आपला जावाई राजा आहे, खूप श्रीमंत आहे, त्याच्याकडे जा. आपल्या हालअपेष्टा सांगा, त्याला दया येईल, तो आपल्याला सहाय्य करेल. त्याप्रमाणे भद्रश्रवा जावयाच्या राज्यात आला. तो तळ्याच्या काठी विश्रांती घेण्यासाठी बसला असताना पाणी नेण्यासाठी आलेल्या श्यामबालेच्या दासींना तो दिसला. त्याची राजलक्षणे जाणून दासींनी नावगाव विचारलं. त्यांनी सर्व काही सांगितलं. तो श्यामबाला राणीचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत श्यामबालेकडे गेल्या. त्यांनी सर्व हकीकतीला सांगितली. दासीकडून राजवस्त्रे पाठवून श्यामबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटाने राजवाड्यात आणले. आदर सत्कार केला, नाना परीचा पाहुणचार केला. तो परत जायला निघाला तेव्हा त्याने तिला हंडा भरून धन दिले. भद्रश्रवा घरी आला. सूरचंद्रिकेला आनंद झाला. तिने हंडा उघडला. तो काय, हंडात द्रव्य नव्हते, कोळसे भरलेले होते. श्री महालक्ष्मीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला होता. असे काही दिवस निघून गेले. सूरचंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली. तो दिवस होता मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार. श्यामबालेने श्री महालक्ष्मी व्रत केले. आईकडूनही करविले. सूरचंद्रिका परत आपल्या नगरात आली. तिने लक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे सर्व वैभव तिला परत मिळाले. ऐश्वर्य प्राप्त झाले. पुढे काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली. परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काही दिले नाही हा राग सूरचंद्रिका राणीच्या पोटात खदखदत होता. म्हणून श्यामबालेला कोणी विचारले नाही. तिचा अपमान झाला. परंतु आईवर न रागवता ती तेथून निघाली. निघताना तिने तेथील थोडे मीठ बरोबर घेतले. आपल्या राज्यात राजगुरू आल्यावर तिच्या पतीने तिला विचारले, माहेराहून काय आणले? ती म्हणाली, राज्याचे सार आणले. पती म्हणाला, म्हणजे काय? पत्नी म्हणाली, थोडा धीर धरा म्हणजे कळेल. त्या दिवशी तिने सर्व पदार्थ अळणी करायला सांगितले. नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले. त्याला सर्व जेवण अळणी लागले. मग तिने ताटात थोडे मीठ वाढले. पदार्थात ते घालतात जेवण रुचकर लागले. हेच ते राज्याचे सार. श्यामबालेच्या पतीला तिचे म्हणणे पटले. मग त्या दोघांनी हास्यविनोद करून भोजन पूर्ण केले. अशा रीतीने जो कोणी श्री महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आचरण करतील त्या भक्तांवर श्री महालक्ष्मीची कृपा होईल. सुख समृद्धी व शांतीचा लाभ होईल. सकळ मनोरथ पूर्ण होतील. मात्र श्रीमंती आल्यावर ऋतू नये. महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये. दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये. महालक्ष्मीचा महिमा भक्तांची पुरवितो कामना. अशी ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी सुफळ संपूर्ण. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. ओम श्रीं श्री लक्ष्मीभ्यो नमः. ओम शांती शांती शांती. श्री महालक्ष्मी देवार्पणमस्तु. जय महालक्ष्मी माता की जय. ओम महालक्ष्मी नमो नमः. ओम विष्णुप्रियायै नमो नमः. ओम धनप्रदायै नमो नमः. ओम नमो नमः.